लोत आणि सदोमचा नाश हा बायबलमधला एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे. हे घटना आपल्याला दाखवते की देवाचा न्याय कसा असतो आणि पापाचे परिणाम किती भयंकर असू शकतात. एका दिवशी दोन देवदूत सदोम शहरात आले. हे शहर त्या काळात अतिशय पापी आणि भ्रष्ट होते. लोत नावाचा एक चांगला माणूस तिथे राहत होता. त्याने या देवदूतांना पाहिले आणि त्यांचा आदर करत त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती केली. लोतने म्हटले, माझ्या प्रभूंनो, कृपया माझ्या घरी या, रात्र घालवा, पाय धुवा आणि सकाळी तुमच्या वाटेला जा. देवदूतांनी सुरुवातीला नकार दिला, पण लोताच्या आग्रहावरून ते त्याच्या घरी गेले. लोताने त्यांच्यासाठी जेवण तयार केले आणि त्यांची चांगली सेवा केली. पण रात्री एक भयंकर गोष्ट घडली. सदोमचे सर्व पुरुष, तरुण आणि म्हातारे लोताच्या घराभोवती जमले. त्यांनी लोताला हाक मारली आणि म्हटले, आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कुठे आहेत? त्यांना बाहेर आण, आम्हाला त्यांच्याशी वाईट गोष्टी करायच्या आहेत. हे ऐकून लोत खूप घाबरला. तो बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, भावांनो, असे पाप करू नका. लोताने आपल्या पाहुण्यांचे रक्षण करण्यासाठी एक धक्कादायक निर्णय घेतला. त्याने म्हटले, माझ्याकडे 2 कुमारी मुली आहेत, मी त्यांना तुमच्याकडे आणतो. तुम्हाला वाटेल तसे त्यांच्याशी वागा, पण या पुरुषांना काही करू नका, कारण ते माझ्या घराच्या संरक्षणाखाली आहेत. पण सदोमचे लोक रागावले. त्यांनी लोताला म्हटले, तू इथे परदेशी म्हणून आलास आणि आता आमचा न्यायाधीश बनत आहेस. आता आम्ही तुला त्यांच्यापेक्षा जास्त त्रास देऊ. ते लोताकडे धावले आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा देवदूतांनी लोताला आत खेचले आणि दरवाजा बंद केला. त्यांनी बाहेरच्या सर्व लोकांना आंधळे केले. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे आंधळे झाले आणि दरवाजा शोधत राहिले. देवदूतांनी लोताला सांगितले, इथे तुझे कोणी नातेवाईक आहेत का? जावाई, मुले, मुली किंवा इतर कोणी असेल तर त्यांना घेऊन इथून निघ. आम्ही हे ठिकाण नष्ट करणार आहोत, कारण त्यांच्या विरुद्धची तक्रार देवाकडे खूप मोठी झाली आहे. देवाने आम्हाला हे शहर नष्ट करण्यासाठी पाठवले आहे. लोत त्वरेने बाहेर गेला आणि आपल्या मुलींशी लग्न करणार असलेल्या जावयांना सांगितले. त्याने म्हटले, उठा, इथून निघा, देव हे शहर नष्ट करणार आहे. पण त्यांना वाटले की लोत विनोद करत आहे आणि त्यांनी त्याचे ऐकले नाही. पहाट होताच देवदूतांनी लोताला घाई करण्यास सांगितले. त्यांनी म्हटले, तुझी बायको आणि इथे असलेल्या 2 मुली यांना घेऊन निघ, नाहीतर तू या शहराच्या शिक्षेत नष्ट होशील. लोत अजूनही संकोच करत होता, पण देवदूतांनी त्याच्या बायकोचा आणि 2 मुलींचा हात धरला आणि त्यांना शहराबाहेर नेले. त्यांनी लोताला सांगितले, आपला जीव वाचवण्यासाठी पळ, मागे वळून पाहू नकोस, या मैदानात कुठेही थांबू नकोस. डोंगराकडे पळ, नाहीतर तू मरशील. लोताने देवदूतांना विनंती केली, मी डोंगरापर्यंत पोहोचू शकणार नाही. कदाचित मला काही अपघात होईल आणि मी मरेन. इकडे एक छोटे शहर आहे, मला तिकडे जाऊ द्या. ते छोटे आहे ना, मी तिथे जाऊन वाचेन. देवदूताने म्हटले, ठीक आहे, तुझी ही विनंती मी मान्य करतो. मी ते शहर नष्ट करणार नाही, पण लवकर तिकडे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मी काहीही करू शकत नाही. त्या शहराचे नाव सोअर होते. सूर्य उगवला तेव्हा लोत सुअर शहरात पोहोचला. तेव्हा देवाने सदोम आणि गमोरा यावर आकाशातून गंधक आणि अग्नीचा पाऊस पाडला. त्याने ती शहरे, सर्व रहिवासी आणि जमिनीवरील सर्व वनस्पती नष्ट केली. पण लोताची बायको मागे वळून पाहिले आणि ती मिठाचा खांब झाली. अब्राहमाने सकाळी उठून त्या ठिकाणाकडे पाहिले, तेव्हा त्याला सदोम आणि गमोराकडून धूर निघताना दिसला. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की देवाचा न्याय निश्चित आहे, पण त्याची दया देखील अपार आहे. लोताचे रक्षण झाले कारण तो चांगला होता, पण त्याच्या बायकोने आज्ञा मोडली आणि तिला त्याचे परिणाम भोगावे लागले.